हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बघा या ठिकाणी आर्टिकल मध्ये चा उपयोग कसा करायचा. बघा, आर्टिकल म्हणजे काय हे आपण कालच्या पाठामध्ये बघितले. बघा, आर्टिकल म्हणजे उपपदे, आणि हे आर्टिकल आपण शिकत असताना सर्वांनी आपल्या वहीवरती नोंदी करायच्या आहेत. नाहीतर नुसतं ऐकून ठेवायचं नाही. नुसतं ऐकून मी सांगत राहतो, तुम्ही ऐकता आणि सोडून देता, असं नाही करायचं. आपल्याला जर इंग्रजी 100% परफेक्ट बोलायची असेल, ओरिजिनल ओरिजिनल इंग्रजी शिकायची असेल, तर आपण काय केलं पाहिजे, याच्या नोंदी वहीवरती घेतल्या पाहिजे. आणि जे कोणी नवीन चॅनल असतील तर त्यांनी चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघा इकडे मित्रांनो, तुम्हाला मी वारंवार का सांगत असतो, कारण मी दररोज नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे, बरोबर आहे. आणि त्यासाठी आपल्याला इंग्रजी 100% परफेक्ट शिकायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं फार महत्त्वाचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे मी टाकलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला आपोआप तुमच्या मोबाईलवरती येत राहतील. बघा इकडं, आता या ठिकाणी आज आपण आर्टिकल मध्ये अँड, ए अँड द हे आपण शिकत असताना मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ए बद्दल संपूर्ण अशी सविस्तर माहिती दिली आहे. जसं की आय एम अ बॉय, असं म्हणजे असे बरेच वाक्य मी कालच्या व्हिडिओ टाकले, तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. आज आपण या ठिकाणी बघा, उपपदाचे दोन प्रकार आहेत. कोणकोणते बघ बरं. इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे त्यामध्ये येतं ए आणि अँड. काल आपण ए बघितलं म्हणजे अनिश्चित उपपदे. आज आपण अँड बघणार आहोत. आणि दुसरं आहे डेफिनेट आर्टिकल्स, द. आता द बद्दलचा नंतर मी व्हिडिओ टाकणारच आहे. आज आपण अँड बद्दलची माहिती बघणार आहोत. पहा, डेफिनेट म्हणजे काय रे, निश्चित. एखादं निश्चित उपपद दिले असते. द गेट वे ऑफ इंडिया हे निश्चित आहे, म्हणजे याबद्दलचा मी व्हिडिओ पुन्हा टाकणारच आहे. तर आज आपण अँड बद्दलची माहिती बघणार आहोत. बघा, अँड म्हणजे काय. बघा, उपपदे वापरण्याचे नियम असतात. बघा, आपण डायरेक्ट असं उपपद वापरत नाही, त्या नियमांना अनुसरूनच आपण त्याचा उपयोग करत असतो. बघा मित्रांनो, आता अँड म्हणजे काय, तर बघा, एखादी वस्तू आपण एखादं अँड उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी पाहिजे. आता सामान्य नामाच्या पूर्वी जर आपल्याला अँड वापरायचं असेल तर ते कसं पाहिजे, एकवचनी पाहिजे. कसं पाहिजे, एकवचनी पाहिजे. दुसरं आहे, ते काउंटेबल पाहिजे, म्हणून ते मोजता आलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे, सुरुवात स्वराने किंवा स्वरासारख्या उच्चार असणाऱ्या व्यंजनाने पाहिजे. सुरुवात कशी पाहिजे, स्वरासारखा उच्चार तरी पाहिजे, किंवा स्वराने किंवा स्वरासारखा उच्चार त्याचा पाहिजे, त्या व्यंजनाचा पाहिजे. त्याची निश्चित माहिती झालेली नसावी. आता निश्चित माहिती नसावी, एवढे आहेत तेवढे आहेत, म्हणजे अनिश्चित. तर बघा, इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणजे अँड वापरत असतो, ए किंवा अँड. आता बाय एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आय सॉ अँड एलिफंट. आय सॉ अँड एलिफंट म्हणजे काय रे, मी एक उंट बघितला. वंडरिंग इन द फॉरेस्ट. पहा, कुठं, फॉरेस्ट मध्ये, जंगलामध्ये. इट इज अन इंक पॉट. अन इंक पॉट. पहा, इथे अन आणलं आहे. दिस इज अन ॲट. दिस इज अन ॲट. आणि दिस इज अन ऑरेंज. हे बघा, दिस इज अन ऑरेंज. या ठिकाणी सुद्धा आपण अँडचा उपयोग केलेला आहे. पुढे पहा, आता हे वापरत असताना, अँड घेत असताना आपल्याला त्याचे काही महत्वाचे मुद्दे आहेत आणि ते काही नियम आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पहा, एखाद्या सामान्य नामाची सुरुवात यचने व उच्चार स्वरासारखा. पहा, सुरुवात एखाद्या सामान्य नाम आहे आणि त्याची सुरुवात यचने झाली. पहा, यचने जरी सुरुवात झाली तर उच्चार स्वरासारखा, त्याचा उच्चार मात्र स्वरासारखा झाला पाहिजे, तर आपल्याला अँड वापरायचं आहे. आता बघा इकडं, जसं अँड हावर, अँड आवर, अँड हिअर, अँड हेरेस, अँड ऑनेस्ट बॉय. बघा, या ठिकाणी सुरुवात जरी यस न झाली असेल तर त्याचा उच्चार मात्र स्वरासारखा झाला पाहिजे. आता बघा, स्वरासारखा उच्चार, एन एम ए, एन एम पी, एन एस पी, एन MLA, एन MBBS, एन MSc, एन
MCOM, NLLB, ETC. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी त्याचा उच्चार स्वरासारखा झाला पाहिजे. जरी त्याची सुरुवात जरी व्यंजनानं झाली असेल, बघा हे व्यंजन, यम काय व्यंजन आहे, हे व्यंजन आहे, हे व्यंजन आहे. म्हणजे जर सुरुवात जरी व्यंजनानं झाली असेल तर त्याचा उच्चार मात्र स्वरासारखा झाला पाहिजे. तर आपण त्या ठिकाणी त्या सुरुवातीला एन घ्यायचं आहे. पुढचा मुद्दा आहे क्रमाने येणाऱ्या वाक्यामध्ये वारंवार एन ऐवजी दर वापरावे. प्रत्येक ठिकाणी सारखं वाक्य असेल, एखादं वाक्य पण वारंवार तेच म्हणत असतो, तर त्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्या सुरुवातीला आपल्याला एन घ्यायचं आहे. परंतु नंतर वारंवार सामान्य नामाच्या सुरुवातीला जर सुरुवातीला एन घ्या, पण वारंवार जर सामान्य नाम येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या वेळेस द वापरायचं आहे. बघा इकडे उदाहरण बघा. आय सॉ एन ओल्ड मॅन. बघा एन ओल्ड मॅन, बघा काय रे, एन ओल्ड मॅन लेईंग इन द मड. बघा लेईंग इन द मड. आता बघा द ओल्ड मॅन, इथं काय द, हे मुद्दा लक्षात ठेवा की वारंवार एखाद्या वाक्यामध्ये वारंवार तेच सामान्य नाम येत असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या वेळेस आपल्याला द वापरायचं आहे. सुरुवातीला एन घेतलं एन ओल्ड मॅन, इथं काय घेतलं आपण द ओल्ड मॅन वॉज नन बट द ग्रँडफादर ऑफ माय फ्रेंड. या ठिकाणी काय घेतलं आपण द ओल्ड मॅन आणि इथं घेतलं एन ओल्ड मॅन. हे आपण लक्षात ठेवू. सुरुवातीला आपण एन ओल्ड मॅन घेतलं जरी वारंवार जर तेच काय येते क्रमाने येणाऱ्या वाक्यामध्ये वारंवार एन ऐवजी द वापरा. एन जर वारंवार येत असेल तर आपण त्या ठिकाणी द वापरायचं आहे. वाक्य एखाद्या वाक्यामध्ये विशेषणाने जर त्या वाक्याची सुरुवात होत असेल, विशेषण सुरुवात स्वराने झाली असेल, त्या विशेषणाची सुरुवात जर स्वराने झाली असेल तर आपण एन घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पहा एन ओल्ड मॅन, इथे या ठिकाणी माणूस आहे. कसा आहे तो माणूस? म्हातारा. म्हणजे या ठिकाणी विशेष एन यंग बॉय, का नाही, एखादा एन क्लेवर बॉय, म्हणजे एखाद्या नामाची सुरुवात समजा आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की विशेषण कसं आहे, तो विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. त्या विशेषणाच्या सुरुवातीला आपल्याला एन घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपला व्हिडिओ या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. व्हिडिओमध्ये बरीच माहिती दिली आहे एन बद्दल, आणि एन बद्दलची माहिती सर्वांनी आपापल्या वहीवर लिहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.